मनापासून स्वागत करत आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत संभाजीनगर वाळूंजवरून शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या प्रिन्सिपल आणि डायरेक्टर असणाऱ्या सविता चौधरी मॅडम. सविता चौधरी मॅडम ह्या हॅपी चाइल्ड इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल आणि डायरेक्टर देखील आहेत आणि मॅडमबद्दल बोलायचं झालं, तर यांच्या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन, विदेशी भाषा, अबॅकस, कराटे, योगा क्लासेस तसेच अनेक सामाजिक जबाबदारी स्वीकारत ते विविध उपक्रम देखील राबवत आहेत. त्यांच्या अभिनव शिक्षण प्रणालीचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करत आहे. तर मी मॅडमला एकच विनंती करतो, की आपल्याला या माध्यमातून बरेच जण ऐकत आहात. मॅडमला नमस्कार. नमस्कार. आपल्याला या माध्यमातून बरेच जण ऐकत आहात, तर सर्वप्रथम आपण आपला परिचय द्यावा. नमस्कार सर आणि सर्वांना नमस्कार. मी सविता रवींद्र चौधरी, चांदा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, प्रॉपर इथून आहे. परंतु मागच्या 20 वर्षापासून आम्ही शिवाजीनगर, वाळूज, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहतोय. माझं शिक्षण एम.ए. बी.एड झालेलं आहे. 2 विषयामध्ये एम.ए. केलेले आहे, मराठी इतिहास आणि छोटंसं एक हॅपी चाइल्ड इंग्लिश स्कूल वाळूज 2014 पासनं हा शैक्षणिक उपक्रम मी राबवते आणि टी-ए-टी पास आउट आहे. बाकी जे आहे ते पुढच्या ह्याच्यामध्ये कंटिन्यू येस. करू. जी, जी. मॅडम प्रत्येकाच्या जीवनाचं एक स्वप्न असतं, की माझी पदवी झाली, की एम-ए झालं, की मी एखादी नोकरी करावी किंवा एखादा बिझनेस सुरू करावा. परंतु तुम्ही एक शिक्षण संस्थाच उभारली. तर तुम्हाला या शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा प्रेरणा कशी काय मिळाली? ॲक्चुअली सर पहिल्यापासून एक स्वप्न होतं, की हां. शिक्षण करून कुठेतरी नोकरी न करण्यापेक्षा कोणाच्या तरी ताबेदारीमध्ये जाऊन नोकरी करायची, पैसा हां. कमवायचा हं. आणि वेळेच्या बंधनामध्ये राहायचं, हे कधी आवडलं नाही. हं. म्हणून एक हं. स्वतःची मानसिकता होती, का शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचं काहीतरी असावं, स्वतःच्या डिपेंड्स असावं, जेणेकरून आपला परिवार सांभाळून आपण ते करू शकतो आणि ते करत असताना समाजासाठी पण आपल्या हातून काहीतरी व्हावं आणि खासकर समाजामध्ये जे विद्यार्थी असतात, जी आपली पुढची भवितव्याची पिढी असते, त्यांच्यासाठी काहीतरी आपण करावं. म्हणून डोक्यामध्ये शाळा सुरू करणे हा संकल्प आला आणि 2024 पर्यंत आज 11 वर्षाचा काळ पूर्ण करत 2013-14 मध्ये आम्ही हॅपी चाइल्ड इंग्लिश स्कूल वाळूज ही शैक्षणिक संस्था सुरू केली. मी आणि माझ्याबरोबर आज एक पार्टनर होते, जे प्रवीण कुमार अग्रवाल सर. हे पार्टनरशिपमध्ये आम्ही हे छोटंसं झाड लावलं आणि आज 11 वर्षानंतर त्याचा तब्बल एक छोटंसं वटवृक्ष झालेलं आहे आणि समाजासाठी काहीतरी करतोय. हे सुख प्लस जे स्वप्न होतं, की कुठेतरी नोकरी करून पैसा कमवण्यापेक्षा स्वतःचा असावा, स्वतःचे नियम, स्वतःची अटी ह्या स्वतःसाठी असाव्या म्हणून शाळेचं नियोजन डोक्यात आलं सर. अच्छा, अच्छा, अच्छा. खूपच छान. मित्रांनो बघितलं, की मॅडमला एक वाटत होतं, की त्यांचं स्वप्न होतं, की शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं कुठेतरी चांगलं विशेष योगदान व्हावं आणि यामुळेच त्यांनी शाळेची निर्मिती केली आणि आज त्यांना गेली 11 वर्ष झालेली आहेत. बरोबर. तर आता मी मॅडमच्या शाळेचे काही व्हिडिओ देखील बघितलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही काही मुलं डोळ्यावर पट्टी बांधून वाचन करतात. हा एक असं वाटतं, की एक चमत्कारच आहे. हं. तर हा एक चमत्कार आहे का याला काय याच्या पाठीमागे विज्ञान आहे, की तुम्हाला ही कल्पना कशी सुचली, की विद्यार्थ्यांकडून हे असं करून घ्यावं? आता तो एक चमत्कार न म्हणता येत असं त्याच्यामध्ये एक विज्ञान आहे आणि आध्यात्मिक बरोबर. नॉलेज जे पूर्वी हां, आश्रमात वगैरे विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि बरोबर. ते ओम शांती ओममध्ये पण तेच विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, की विद्यार्थी जर स्वतःमध्ये पहिला पूर्ण इन्व्हॉल्व झाला, प्रवृत्त झाला, तर तो काहीतरी पुढं करू शकतो. ही संकल्पना मागील 5 वर्षापूर्वी माझ्या डोक्यामध्ये आली, की विद्यार्थ्यांना फक्त एक घोकमपट्टीचं शिक्षण न देता किंवा प्रश्नाचे उत्तर दिले, ते पाठांतर करण्यासाठी 2-4 तास भर न देता, जर विद्यार्थ्यांमध्ये अशी काही डेव्हलपमेंट जर केली आपण, असं जर काही मतलब जसं स्वामी विवेकानंद होते, की यांनी कोणतेही बुक किंवा कोणतेही विषय एकदा वाचल्यानंतर त्यांना ते परत
परत-परत पाठांतर करण्याची गरज पडत नव्हती. म्हणजे आपण त्याला बरं. एक पाठी म्हणू शकतो. आणि बरोबर आहे. विद्यार्थ्याचा सिक्स्थ सेन्स डेव्हलपमेंट केल्यानंतर हे सर्व काही होतं. आणि ते डेव्हलपमेंट करण्यासाठी अ, विद्यार्थ्यांच्या किंवा मानवी वृत्तीच्या म्हणू आपण, वय वर्ष 14 पर्यंत शरीरामध्ये 7 लोकेशन असे, की त्याला ती एनर्जी दिल्यानंतर, ती ऊर्जा दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा सिक्स्थ सेन्स डेव्हलप होतो आणि थोडक्यात त्यांचा थर्ड आईज ओपन होतो म्हणजे तिसरा डोळा. जो बरोबर. भगवान शंकराचा होता, की जे कुठं पण ध्यानस्थ बसले, तर त्यांना भूतलावरती काय होतंय, काय त्याचा पूर्ण अभ्यास होता. ते काही सर्वत्र फिरत नव्हते. तेच एक छोटासा प्रयत्न आम्ही आमच्या शाळेमध्ये करतोय मेडिटेशनच्या रूपामध्ये आणि त्यासोबत आमचे रेवणनाथ घाडगे सर म्हणून माझ्यासोबत आहे आणि आमचे पूर्ण शिक्षक वृंद प्लस मी. हा छोटासा आज आमच्या शाळेमध्ये 250 ते तब्बल 280 विद्यार्थी त्या कोर्समध्ये निपुण झालेले, की जे डोळ्याला पट्टी बांधून वाचू शकता, दोन्ही हाताने लिहू शकता. दोन्ही हाताने लिहिणं म्हणजे सर आपल्या ब्रेन हे 2 असतात. एक लेफ्ट बरोबर. ब्रेन, एक राइट ब्रेन. जो एक कार्यरत असतो आणि एक कार्यरत नसतो. तर हा दुसरा ब्रेन आम्ही विद्यार्थ्याचा कार्यरत केलेला आहे. म्हणून ते मुलं सर्वांपेक्षा ॲक्टिव्ह बनत चाललेले. म्हणजे दोन्ही हाताने लिहिल्यानंतर दोन्ही ब्रेन त्याचे डेव्हलप झालेले. ह्या विद्यार्थ्यांच्या पायाखाली पण जर काही बुक्स वगैरे पिक्चर्स आपण दिले, तर ते हं, पण हं. ते स्पर्शाने वाचू शकतात, ओळखू शकतात. हे सर्व विद्यार्थ्यांचं जे नॉलेज आहे, ते आपल्या शाळेमध्ये हं. डेव्हलप केलं जातं. आणि आज 3 वर्षापासून जो कोर्स आमचा शाळेमध्ये आम्ही मेडिटेशनचा घेतोय, त्यातून आम्हाला एक पौष पावती मिळालेली आहे, की ते विद्यार्थी भविष्यात पुढे चालून ज्या तुमच्या कॉम्पिटिशन एक्झाम असतील, यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीच्या, नेट, जे-डबल-ईच्या वगैरे, हे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवून चांगले मार्क्स घेऊ शकतील, हा त्यांचा पाया आम्ही बनवतोय. अच्छा, खूपच चांगली गोष्ट आहे, की विद्यार्थी जीवनापासून तुम्ही मुलं घडवण्याचं काम करत आहेत आणि अतिशय की विद्यार्थ्यांना जे शिक्षण आज तुम्ही दिलं, की एकाग्रता कशी वाढवली जाईल, स्मरणशक्ती कशी वाढवली जाईल, मुलं हुशार कशी होतील याकडे तुम्ही भर दिलेला आणि त्यांनी खास मेडिटेशन तुम्ही शिकवताय आणि एवढे विद्यार्थी आता तुम्ही सांगितलं, की ते निपुण झालेले आहेत आणि भविष्यामध्ये हे यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीची परीक्षा देखील सहज प्रकारे देऊ देऊ शकतील. मी हे देखील ऐकलं, की तुमच्या शाळेमध्ये अबॅकस पण शिकवलं जातं किंवा त्याचं देखील मार्गदर्शन केले जाते, की त्यामुळं मुलं हाताच्या बोटावर लगेचच गणित सोडवू शकतात. हो सर. तर अशा प्रकारचे काही उपक्रम तुम्ही राबवतात का? हो. आपल्या शाळेमध्ये तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे. अबेकस सारखा एक कोर्स आपण घेतो, की ज्यामध्ये हं, विद्यार्थ्यांचं जे मॅथ विषय हा एक बरोबर. कमीत कमी वेळेमध्ये त्यांनी जास्तीत जास्त गणित कसे सोडवले पाहिजे आणि ते पण विदाऊट पेन पेन्सिल. पेन पेन्सिल न घेता फक्त माइंडली आणि हातावरती ते विद्यार्थी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गणितं सोडवू शकतात. त्याचं फॉर एक्झाम्पल 28 जानेवारी 2025 रोजी ऑल भारतामधून एक कॉम्पिटिशन झालेली होती. त्याच्यामध्ये 6 मिनिटामध्ये 100 गणितं सोडवायची होते. एक गणित म्हणजे 5 ते 6 डिजिटचं असतं. त्यामध्ये आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 4.5 मिनिटात 100 गणितं पूर्ण करून क्या बात है! भारतामधून पहिल्या 10 मध्ये 6 मुलांनी आपलं नाव रोशन केलेलं आहे आणि क्या महाराष्ट्राचं बात! झालेलं. येस, तर येस, येस, येस. अशा काही गोष्टी ते पण एक स्मरणशक्ती वाढवायचा आणि विद्यार्थ्यांना जर शिक्षणामध्ये पहिले आवड निर्माण केली तर विद्यार्थी शिकू शकतो. हे आम्हाला ज्यावेळेस कळालं, त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये आम्ही असे विविध कोर्सेस आहे ना आणले आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये आज आम्ही कार्यरत ठेवतोय आणि त्यामध्ये आम्हाला चांगला रिझल्ट पण विद्यार्थ्याचा मिळालेला आहे. बरोबर. त्यामध्ये असं काही स्पेशली काय शिक्षण दिलं जातं? त्यामध्ये स्पेशली शिक्षण म्हणजे तुमचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन त्यामध्ये तुम्हाला जे 3-4 अंकी गुणाकार असतात, हे पेन पेन्सिल्स वापर न करता जिथं 10-5 मिनिटं लागताय, ते विद्यार्थी काही सेकंदात ते तुम्हाला सोडवून देतात. कारण त्याचे स्ट्रिक असतात, की कशा पद्धतीने सोडवलं जाते. ह्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये पूर्ण एज्युकेशन दिलं जातं. त्याला 8 लेव्हल्स असतात त्याच्या. फर्स्ट लेव्हल टू 8 पर्यंत जे पण काही सिलेबस असतो त्यांना एक कंडक्ट केलेला सिलेबस आहे. प्रत्येक हं, लेव्हल वाईज तो सिलेबस त्यांना टीच केला जातो. स्पेशली त्याची बुक्स वगैरे सर्व बनवलं जातं. त्याचे येस, येस, येस. कॉम्पिटिशन पण घेतलं जातं. कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर विद्यार्थी हा अग्रेसिव्ह बनतो आणि जास्तीत जास्त कसं दिल्याचा प्रयत्न करेल आणि घेण्याचा प्रयत्न करेल, ही भूमिका त्याची तिथं तयार होते.
अतिशय उत्तम तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे आणि त्यामुळे तुम्ही सांगितलं, की देशात मुलं 6 मुलं तुमची आलेली आहेत आणि त्यांनी क्रमांक मिळवलेला. ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे, की तुम्ही मुलांना एवढं ॲक्टिव्ह बनवलेलं आहे आणि हं, तुम्ही मानसिक विकासाबरोबरच तुम्ही शारीरिक विकास पण मुलांचा बघता. तुम्ही काही व्हिडिओ बघितलेले, की मुलं कराटे देखील खेळतात. कराटेमध्ये देखील तरबेज आहेत. एवढ्या लहान वयामध्ये त्यांच्या पोटावरून गाडी, टू व्हीलर जी बाईक आहे, ती देखील मी बघितली व्हिडिओमध्ये ती प्रात्यक्षिक करून दाखवलं. तर अशा प्रकारचे उपक्रम राबवलेत. हं. तर याचं मुलांच्या या प्रगतीबद्दल काय सांगता येतील? सर आता आपण जगत असताना आपल्याला पण माहीत असतं, की फक्त मानसिकदृष्ट्या प्रबळ असून उपयोग नाहीये. तो किती बरोबर. पण जरी हुशार असेल, पण जर शरीराने काही गोष्टी त्याच्या साथ नाही दिली किंवा कायम-कायम जर ते विद्यार्थी आजारी पडले, त्याच्यासोबत जर त्यांना फाईट करता नाही आली किंवा आपले शरीर जर तंदुरुस्त ठेवता नाही आलं, तर तुमच्या माइंडचा किंवा तुमच्या नॉलेजचा काही उपयोग नाहीये. म्हणून ते शारीरिकदृष्ट्या प्रबळ असावे, यासाठी शारीरिक कसरतीसाठी जसं आपण पण असायचे पी योगा, कराटे यासारखे प्रशिक्षण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिले जातात आणि शारीरिकदृष्ट्या कसरतीचं जे असतं, जसं तुम्ही ते व्हिडिओ पाहिला, ते एकदम राईट सर, की पोटावरून गाडी चालवणे. म्हणजे ते एक त्या विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षण दिलं जातं, की शरीराचे जे श्वासोच्छ्वास आपला चालतो, तो कसा सीमित ठेवायचा. तोपर्यंत गेल्यानंतर आपल्याला इजा पण होणार नाही आणि आपले जे बी तिथं फीडबॅक आपल्याला द्यायचा आहे, तो पण येतो. त्यासाठी स्पेशल टीचर आपले असतात. ते जे बी आठवड्यातून जे त्यांचे दिवस फिक्स केलेले असतात, त्या दिवशी येऊन पूर्ण 1ली पासून तर 10वी पर्यंत टोटल मुलांना कराटेचं प्रशिक्षण ते शाळेमध्ये, कॅम्पसमध्ये देतात. अच्छा, यामधून तुम्हाला पालकांचा प्रतिसाद कसा मिळतो? की हो. त्यांना वाटत नाही, की आमच्या मुलांना काही इजा होईल किंवा इतर काही गोष्टींबद्दल पालकांचा प्रतिक्रिया कशाप्रकारे असते? हो, पालकांच्या प्रतिक्रिया पण असतात आणि एक माझ्या शाळेमध्ये 75% म्हणजे हं, 25% जास्त बोलत नाही. 75% पालकांना असं वाटतं, की चौधरी मॅडम असेल, अग्रवाल सर असतील, हे आपली मुलं म्हणून त्यांना ट्रीट करताय. त्यांच्यासोबत जे आपल्या मुलांसोबत आपण जे काही ट्रीटमेंट देत असतो, ते त्यांच्यासोबत देत आहे. म्हणजे त्यांनी जर काही सजेस्ट केलं असेल विद्यार्थ्यांना, तर ते योग्यच असेल. हा 75% पालकांचा आमच्यावरती आणि आमच्या शाळेवरती, हॅपी चाइल्ड इंग्लिश स्कूलवरती असलेला भरोसा आहे, जे माझे पालक वर्ग आहे त्यांचा. आणि तरी हं. पण एक सेक म्हणून आपण त्यांच्या पहिले कानावरती टाकतो, की असं स्टंट किंवा अशा काही कराटेचं आपण विद्यार्थ्यांचं घेतोय, तर त्यांच्या प्रतिक्रिया केव्हा "नका घेऊ" अशा न येता, "तुम्हाला योग्य हं, वाटतं का मॅडम? तुम्हाला योग्य वाटतं हं. सर?" आणि तुम्ही ते घेऊन टाका. अशा म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणारे पॅरेंट्स येस, येस. आम्हाला येस, भेटलेले. येस. त्यामुळे काही गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत सर. सर्वात मेन उत्तम आहे, की पालकांच्या प्रतिक्रिया पालकांचा तुमच्यावर विश्वास आहे, की मॅडम तुम्ही कराल ते आम्हाला मान्य आहे. एवढा तुम्ही विश्वास पालकांचा मिळवलेला आहे. कारण तुम्ही मुलांचं एवढं भवितव्य घडवत आहात आणि ते पावती हां. त्यांना मिळते. त्याचबरोबर तुम्ही काही उपक्रम देखील राबवता, की मुलांना माईकवर जे आज बघतो, की समाजामध्ये चांगल्या-चांगल्या, मोठ्या-मोठ्या लोकांना भाषण करायला भीती वाटते, दडपण तयार होतं. तर त्याचं शिक्षण तुम्ही आत्ताच या वेळेपासून देता, की मुलांना तुम्ही भाषण बोलायला लावता. त्याचबरोबर मेडिटेशन त्या याबद्दल तुम्ही काय बोलू शकाल? अ, सर्वात पहिले कॉन्फिडन्स जर विद्यार्थ्यामध्ये असेल, तर 1-2% कमी असेल, तरी विद्यार्थी स्वतःची लाईफमध्ये स्वतःचं करियर करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी केव्हा पण माझं समोर ठेवते, की जर तुम्हाला कोणती पण गोष्ट जर बोलता आली, म्हणजे पर्चेस करता आली किंवा अ, 90% पर्सेंटेज जर एखाद्या विद्यार्थ्याला असेल आणि तो त्याचं प्रेझेंटेशन जर ठीक करू शकत नाही आणि 70-75% असेल, पण प्रेझेंटेशन जर ठीक करू शकते, तर कोणत्याही कंपनीमध्ये, कोणत्याही फील्डमध्ये सिलेक्शन हे 75% मुलांचं होऊ शकतं. कारण आज समाजामध्ये फक्त बोलणारा व्यक्तीच टिकू शकतो. हे ऑब्झर्वेशन आम्ही केलं. हं, त्याला अनुसरून आम्ही आमच्या नर्सरी ते 11वी पर्यंत, 12वी पर्यंत जे विद्यार्थी आमच्याकडे आहेत, त्यांना प्रत्येक वेळेस माईकवर चान्स त्यांना मिळावा, त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी शाळेमध्ये ॲक्टिव्ह असतात, कार्यरत असतात.
त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल रोजची असेंब्ली पण असेल. असेंब्लीमध्ये अ, रोजचे जे बी ॲक्टिव्हिटी असतात, वेगवेगळ्या असेंब्लीमध्ये सामान्य ज्ञानाचे वगैरे प्रश्न घेतले जातात, ज्यामधून जनरल नॉलेज विकसित होतं आणि विद्यार्थ्यांना ते पूर्ण जे कंडक्ट करतात, हे आमच्या शाळेचे विद्यार्थी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना माईकवर बोलत असताना स्वतः कॉन्फिडन्स येतो आणि हजारो बी व्यक्ती समोर असेल किंवा विद्यार्थी असेल, पब्लिक असेल, तर त्याला डगमगता त्याची कोणती परिस्थिती होत नाही. कारण त्याला मोस्ट इम्पोर्टंट कॉन्फिडन्स असतो बरोबर, आणि ते आमच्या शाळेमध्ये आमचे स्वप्न आहे, की ते विद्यार्थ्यांनी जात असताना तो एक गुण आमच्याकडून घेऊन जावा. बरोबर. म्हणून प्रत्येक वेळेस ते माईक आणि कॉन्फिडन्स या दोन्ही समतोल ठेवताना जो विद्यार्थी आज वीक आहे, त्याने स्वतःचं नावही माईकवर सांगितलं तरी आमच्यासाठी ते सफिशियंट असतं. बरोबर. काही आजचे अडचण जे विद्यार्थी आहे, उद्याचे ते भविष्य आहे, देशाचे भवितव्य आहेत. भविष्य बरोबर आणि ते आता त्यांना आणि त्याचं एक्झाम्पल आपले आज देशाचे पंतप्रधान जे नरेंद्र मोदी सर आहेत. त्यांच्यातून आपण शिकू शकतो, की आज त्यांनी स्वतःच्या प्रभुत्वावर कॉन्फिडन्स लेव्हलवरती बऱ्याचशा गोष्टी आज अचीव्हमेंट बरोबर. त्यांनी केलेली. तेच आमच्या विद्यार्थ्यांनी करावं हे आमचं भावी स्वप्न आहे. बरोबर, बरोबर. आणि तुम्ही हे चांगल्या प्रकारे सांगितलं, की ज्याला आपलं स्पष्ट बोलता येतं, भाषण करण्याची कला ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण की आज बघितलं समाजामध्ये, की कोणालाही कुठल्या क्षणी अचानक सांगितलं, "जा रे बाबा माईकवर बोल." तर त्याच्या मनामध्ये धडकी भरते. परंतु विद्यार्थ्यांना हे बालपणापासूनच बोलण्याची सवय असली तर कुठल्याही स्टेजवर तो स्टेज चांगल्या प्रकारे गाजवू शकतो आणि आपल्या शाळेचं पण नाव रोशन करू शकतो, की मी या अशा-अशा शाळेतून आलोय आणि त्याला ती प्रॅक्टिस असल्यामुळं तो सहजरित्या लोकांची मने देखील जिंकू शकतो. तर आणि प्रत्येक विद्यार्थी हा क्लास 1 होईल, क्लास 2 होईल असं नाही सर. तर एखादं प्रॉडक्ट पण त्याला जर विकायला सांगितलं, तर त्याला ते बोलण्याच्या कलेवर विकता आलं पाहिजे. याच्यासाठी पण काही गोष्टी कार्यरत येस, 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 येस. म्हणजे सर्वांगीण विकासाचं लक्ष तुमचं आहे, की विद्यार्थी तुमच्या शाळेतून इथून गेला, की तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे परिपक्व हा झालाच पाहिजे. ही तुमची खूप आहे. मोठी या पाठीमागे संकल्पना दिसून येते. तर आपण महाराष्ट्रामध्ये हं. संभाजीनगरमध्ये जर तुमची शाळा आहे, तर तिथे आपली भाषा मराठीच आहे, बरोबर? आणि शाळेमध्ये हिंदी हा विषय हो, कंपल्सरी आहे. इंग्लिश बी कंपल्सरी आहे. हो, तर 3 भाषा आपल्या हो, विद्यार्थ्यांना येतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये परदेशी भाषा देखील शिकवण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. तर याच्या हो. पाठीमागचा उद्देश काय? याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे सर आम्ही ज्या कॅम्पसमध्ये राहतो, ज्या डी-एम-आय-सीमध्ये राहतो किंवा ज्या एम-आय-डी-सीमध्ये राहतो. आज भविष्यात विद्यार्थ्यांनी कारण आम्ही अभ्यासलेले आहे सर. आज कोणत्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये ज्या कंपनी वगैरे असतात, याच्या फार मशिनरी ह्या फॉरेनहून पर्चेस केलेल्या असतात आणि त्याला जर्मन, जपानवरून जर त्या मशिनरी आल्या, तर त्याला ती कमांड दिल्याशिवाय त्या मशिनरी आहे ना चालू होत नाही. मग त्याच्यासाठी एखादा ट्रान्सलेटर आणावा लागतो. त्याला ती कमांड द्यावी लागते. त्यावेळेस त्या मशिनरी चालू होतात. त्यात पुढं आपला इंजिनिअर असेल, कोणतीही डिग्री घेतलेले साहेब असतील, यांना पण ती गोष्ट जमत नाही. त्यांना कुठून तरी ते बाहेरच बोलावं लागतं आणि तिथून ते चालू होतं. याचाच अभ्यास थोडासा आम्ही परिसरातला केला होता आणि भविष्यामध्ये जी बिल्डकन डी-एम-आय-सी चालू होणार आहे, त्याच्यामध्ये 75% कंपन्या ह्या जर्मन आणि जपानच्या आहे. तर कोणत्याही विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर जर नाही झाला, तर कुठं वर्कर म्हणून काम न करता डायरेक्ट ते जे फॉरेनर येणार आहे त्यांच्यासोबत ऑफिसर म्हणून काम करावं बरोबर. आणि अशा काही गोष्टींमध्ये जे इन्कम सोर्स आहे, त्यांच्या बरोबरीने त्यांनी घ्यावा, ही आमचा एक उद्देश होता. म्हणून मागच्या 6 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये एक फॉरेन लँग्वेज जर्मन जी भाषा विदेशी भाषा आहे, ती आम्ही या 3 भाषेबरोबर 4थी भाषा ही विद्यार्थ्यांना शिकवतोय. त्याचा प्रयत्न एकच आहे, की माझा विद्यार्थी, आमच्या शाळेचा विद्यार्थी वर्कर न बनता ऑफिसर म्हणून बनावं. मग त्यांनी ते ट्रान्सलेटर बनलं तरी काही अडचण नाही. अच्छा, अच्छा, अच्छा. खूपच चांगली कल्पना आहे, की तुमची, की शाळेतून विद्यार्थी गेला तर कुठलातरी वर्कर नाही बनलं पाहिजे. कुठेतरी अधिकारी, कुठल्यातरी चांगल्या पदावर हा गेला पाहिजे. ही तुमची संकल्पना आम्हाला खूपच छान वाटली आणि तुम्ही अशा ठिकाणी आहात, की तिथं इंडस्ट्रियल एरिया आहे. वाळूंजी हं. सगळ्या औद्योगिक विभाग आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच मशिनरी ह्या विदेशातून जर्मनवरून आलेल्या आहेत आणि त्यांना तो भाषेचा व्यक्ती मिळत नाही. किमान तो आपलं करिअर या क्षेत्रात देखील तो करू शकतो. अशी तुमची संकल्पना ही कारण जे हं, हो, जे फॉरेनर वगैरे सपोज व्हिजिटसाठी येणार आहे, बरोबर, त्यावेळेस त्यांना मराठी भाषा येणं पॉसिबल बरोबर. नसतं. मराठी, हिंदी त्यांना
समजत नसतं. येस, येस. त्याऐवजी जर जर्मन, जपान बोलणारा एखादा व्यक्ती दिसला, तर ते पटकन त्याच्यासोबत कन्सल्ट करणार आहे, बरोबर. त्याला जवळ करणार आहे आणि हवं ते मोबदला जे बी त्यांना आज नीड आहे, गरजा त्या पूर्ण करून त्यांना सोबत ठेवणार आहे. म्हणजे कुठेतरी तो डायरेक्ट इनडायरेक्ट ऑफिसर त्या जागेवर तो बनून नाही, जाईल. हाच हे नाही, त्याला अजून एक संधी मिळू शकते, की तो जर्मनमध्ये जाऊन इंग्लिश समजू शकतो, हिंदी लँग्वेज शिकू हिंदी शकतो, मराठी लँग्वेज देखील शिकू शकतो. तर जर्मनमध्ये जाऊन त्याला त्याचा वेगवेगळ्या संधी पण उपलब्ध होऊ शकतात. तिथल्या स्टेटमध्ये जाऊन. तर विद्यार्थ्यांकडे तुम्ही अनेक पर्याय ठेवले आहेत. फक्त एकच पर्याय नाही, तुम्ही अनेक पर्यायाने विद्यार्थ्यांना तुम्ही सक्षम बनवण्याचं कार्य करत आहात. तर मी असं हं. देखील ऐकलंय, की तुमच्या शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिक्षण आहे. ती देखील तुम्ही संकल्पना राबवता. जसं 2 विद्यार्थी आणि पालकांना काही जबाबदारी घेता येत नाही. तर ही या पाठीमागची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? अ, त्या पाठीमागची संकल्पना सर मी सुरुवातीला माझं सेल्फ इंट्रोडक्शन देताना सांगितलं, की बिझनेस करायचा आहे किंवा कुठं नोकरी न करता स्वतःचं काहीतरी करायचंय. पैसा पण त्यामधून नीड होतात. परंतु समाजासाठी पण काहीतरी करायचंय. तर हे करत असताना पहिल्या 3 वर्षामध्ये आम्हाला असा अनुभव आला, की ॲडमिशन करत असताना पालक लोकं त्या मुलाला घेऊन, त्या आपल्या पाल्याला घेऊन फार काही स्वप्न बघतात, की मला याला हे करायचं, ते करायचंय आणि म्हणून मराठी शाळा पण काही चांगल्या नाही असं मी म्हणत नाही. तिथं पण योग्य एज्युकेशन भेटत असतं. इंग्लिश शाळेपेक्षा पण कितीतरी मराठी शाळेमध्ये आज फार व्यवस्थित मुलं घडवल्या जातात. परंतु काही पालकांचं अट्रॅक्शन असतं, की इंग्लिश मीडियममध्ये शिकवल्यानंतर मुलांमध्ये काही जास्तीचं डेव्हलपमेंट होऊ शकतं. म्हणून ते आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतात. प्रवेश घेत असताना जे स्वप्न ते बघतात, पण ते चालू असताना जर त्यांच्यावरती काही आघात आला किंवा कुठे ॲक्सिडेंट झाला किंवा आपत्कालीन ते काही मृत झाले, तर ते विद्यार्थी लावारिस बनतात सर आणि पुढचं एज्युकेशन किंवा त्यांचे जे स्वप्न होते पालकांनी बघितलेले, हे अपूर्ण राहतात. तर याचा अभ्यास आम्ही केला आणि जसं मी पहिलेच सांगितलेले आमच्या शाळेचे डायरेक्टर प्लस मी आणि आमच्या शाळेचं पूर्ण मॅनेजमेंट याच्यावरती एक विचार करून त्या विद्यार्थ्याला जे आपली आई असो किंवा वडील असो त्याच्यापासून जर वंचित झाला, भरण्यासाठी फीज वगैरे नाहीये, तर आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कोणते असं तर होऊ नये सर, पहिले फर्स्ट टाईम सांगते. परंतु काळाची ओघ आहे. प्रत्येकाचं काही काही वेळ बरोबर, असते. बरोबर. ती त्याच्यावर जर आली, तर आपण त्या मुलाला डायरेक्ट दत्तक घेऊन त्याला 10वी पर्यंत एक फ्री शिक्षण देतो. एकही रुपया त्याने शाळेचा भरायचा नाहीये आणि आपला पाल्य म्हणून त्याला 10वी पास आउट आपण आपल्या शाळेमध्ये करतोय सर. आज पण 17 मुलं आपले ह्या झोनमध्ये कारण हं. बरीचशी संकट आपत्काली कोरोनाची वगैरे आलं होतं. त्याच्यानुसार 17 मुलांवर आज ही वेळ आहे सर आणि ते शाळेमध्ये आपलं शिक्षण घेताय सर. अच्छा. आता त्याच्यात हां. बोला, बोला. हां. त्याच्या पलीकडं अजूनही भारतीय परिस्थिती टेंडन्सी जर बघितली तर काही घरामध्ये खेड्यांमध्ये मुलींना शिकवण्याची मानसिकता नसते. एक तिथली जिल्हा परिषदची शाळा संपल्यानंतर पुढे जाण्या-येण्यासाठी जे ट्रान्सपोर्ट खर्च लागतो किंवा फीज वगैरे लागतात. त्यासाठी मुलींना वंचित ठेवलं जातं. तर आणि 2-4 मुली जर घरामध्ये असेल, तर आपण जर 2 मुलींचं ॲडमिशन त्यांनी केलं, तर तिसऱ्या मुलीला फ्री ऑफ शिक्षण देतो. फक्त त्यांनी यायचं, जाण्या-येण्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च घ्यायचा. शाळेची एकही रुपये फीज न घेता त्यांना पण 10वी पर्यंत आपण फ्री शिक्षण देतो. हे आमचं सामाजिक कार्य आहे किंवा समाजासाठी आपलं एक छोटंसं एक योगदान म्हणावं. आम्ही काही फार मोठे नाहीये, परंतु एक छोटासा वाटा आम्ही आमच्या या 2 ॲक्टिव्हिटीमधून समाजासाठी घेतलेला आहे सर. अच्छा. खूपच चांगलं मॅडमचं तर कौतुक केलं पाहिजे, की त्यांनी अशी संकल्पना त्यांना सुचली, की विद्यार्थी किंवा कुठलाही विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित झाला नाही पाहिजे. यासाठी त्यांनी मुलांना दत्तक घेण्याचं देखील मोठं कार्य केलंय आणि आज प्रत्येकजण बघतो, की आपल्याला यातून फायदा काय होईल? आज प्रत्येकाला तेच वाटतं, की मला ह्यातून फायदा काय होईल? माझा इन्कम कसा वाढेल? माझं नाव कसं होईल? याकडेच लोकं वळलेले असतात. परंतु मॅडमचं जर बघितलं, मॅडम या मुलांच्या शिक्षणावर, मुलांच्या ॲक्टिव्हिटीवर भर देतात. त्यांच्या जीवनामध्ये येणारे संकटं, त्यांच्या अडचणी काय असू शकतील, याच्यावर तुम्ही भर देता. तर याबद्दल तर नक्कीच तुम्ही कौतुक पात्र आहात. तर मॅडम मला पुन्हा एकदा पहिल्याच विषयावर जायचं आहे, की तुम्ही मुलांमध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटी घेऊन आलेल्या आहेत. जसं ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं डोळ्यावर पट्टी बांधून वाचणे. तर हे सर्वच मुलांना शक्य आहे का? सर्वच मुलं करू शकतात का? हो सर. याचं जर आम्ही मागील 3 वर्षामध्ये असा अनुभव घेतलेला आहे. हां. अ, सर्वच मुलं करू शकतात, परंतु त्यातली काही मुलं अशी असतात सर, की ते 0 लेव्हलपर्यंत
एक आपल्या म्हणजे डोक्यामध्ये 0 लेव्हलचे विचार म्हणजे आता प्रौढ पाहिलेले आपण सर, फार मुलांची टेंडन्सी मोबाईल बघण्याची असते. मोबाईल बघणं म्हणजे काय डोक्यामध्ये काहीतरी विचार घेऊन हे करणं. तर जे मीडियाशी जास्त जुडलेले असतात, त्याच विद्यार्थ्यांना थोडंसं शक्य नसतं. पण वय वर्ष 14 पर्यंत जे विद्यार्थी असतात, यामध्ये ते ॲक्टिव्हेशन होऊ शकतं आणि 1-2 विद्यार्थी आम्ही जे घेतलेले असतात, त्यामध्ये तेच फक्त बाहेर आहे. नाहीतर बाकी सर्व विद्यार्थी त्या ॲक्टिव्हेशनमध्ये आणि डोळ्याला पट्टी बांधून वाचता येणे, हाच एक एम न ठेवता, विद्यार्थी स्वतःमध्ये कसा डेव्हलप होईल, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणे, अभ्यासाला बसल्यानंतर त्यांनी माइंडली म्हणजे शारीरिक व मानसिक दोन्ही दृष्ट्या त्यांनी अभ्यासाला बसावं. म्हणजे त्यांनी जो अभ्यास केलेला आहे, फार 5 तास अभ्यास न करता तो 1 तास जरी केला, पण तो जर अशा दोन्ही पद्धतीने जर केला, तर त्याचा भविष्यात त्याला फायदा होऊ शकतो. किंवा एखाद्या कोणत्यातरी विचलित विषयाकडे जाणं, तर तिथं त्याला ह्या ज्या एज्युकेशनमध्ये जे शिक्षा भेटलेली असती, तर ती गोष्ट नाही करायची त्याच्या शरीरामध्ये ते जागृती होती, की ही चुकीची गोष्ट आहे, ती आपण केली नाही पाहिजे आणि विद्यार्थी त्याच्यापासून वंचित राहतो. हे फारसं म्हणजे 99% विद्यार्थी करू शकतात सर. एक अपात असं असतात, की जे असतात, की काही ऑब्जेक्ट की नाही करू शकत किंवा जे स्वतःच मनामध्ये असं ठाण, की मी करू शकत नाही. म्हणजे मी हे करू शकत नाही. निगेटिव्हिटी ज्यांच्यामध्ये असते तेच विद्यार्थी हे करू शकत नाही. पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ज्या विद्यार्थ्यांनी ठेवलेली आहे किंवा ज्या पालकांनी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पालक हा पण पार्ट खूप महत्त्वाचा असतो. कारण घरी सांगताना जर तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये जर पालकांनी बोलले, "अरे काही खरं नसतं ते, असं कुठं असतं का? डोळ्याला पट्टी बांधून कुठं वाचता येईल का?" हे विद्यार्थी डोक्यामध्ये ठेवतो आणि मग त्या विद्यार्थ्याला शेवटपर्यंत येतच नसतं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये सर विद्यार्थी डेव्हलपमेंट होण्यासाठी, विद्यार्थ्याचं करिअर चूज करण्यासाठी सर्व काही विद्यार्थी नसतो, तर त्याच्यासोबत एक पालक पण असावा, की पालकांनी जर विद्यार्थ्यांना समजलं, की विद्यार्थ्याला हे करिअरमध्ये हे करायचं आहे ना, तर थोडंसं त्याच्यामध्ये त्याच्यासोबत ते स्वप्न पाहून त्या दृष्टीने त्याला जाऊ द्यावं. कारण आपण मुलगा म्हणतो, की मला हे बनायचंय, पण पालकांची इच्छा असते त्यांनी हे बनायला पाहिजे. तर आज तो विद्यार्थ्याचा विद्यार्थी म्हणून कार्य करतो. पालकांच्या स्वप्नासाठी तो त्या फील्डमध्ये, त्या एज्युकेशनमध्ये किंवा त्या साइडला तो ॲडमिशन घेतो. परंतु त्याचा इंटरेस्ट नाहीये तिथं सर. इंटरेस्ट ज्या गोष्टीमध्ये नाही, ती गोष्ट आयुष्यात कोणीच करू शकत नाही, तर तो विद्यार्थी आहे. तर माझं पालकांना पण सांगणं आहे, जे तुम्ही मला आज इथे चान्स दिलेला आहे, त्याच्यातून बरेचसे पालकवर्ग जर मला ऐकत असतील किंवा बघत असतील, तर माझं त्यांना पण एक सांगणं आहे, की सर्वप्रथम तुमचं जे स्वप्न आहे, त्याच्या स्वप्नांमध्ये पूर्ण करा. म्हणजे तो पण त्याचं स्वप्न पूर्ण करत आणि तुमचे पण स्वप्न पूर्ण होते. दोघांचे स्वप्न जर वेगवेगळे असेल, तर 99% सांगेल, की एकही स्वप्न पूर्ण होणार नाही. याचा अभ्यास आम्ही मागील 6 वर्षामध्ये आमच्या ज्या 10वी, 9वी किंवा 12वीच्या ज्या बॅचेस आम्ही दिलेले आहे आणि केलेले आहे आणि त्यांच्यामध्ये जे डेव्हलपमेंट पाहिलेलं आहे, याच्यातून आम्हाला तो एक पक्का अभ्यास आमचा त्यामध्ये झालेला आहे सर. अच्छा, अच्छा, अच्छा. बरोबर. आता तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना डोळे बांधून वाचता येत बांधून देखील वाचता येतं. तर ही जी प्रतिक्रिया आहे, पूर्ण समाजामध्ये तुमच्या शाळेच्या आजूबाजूला देखील पसरलेलं असेल, बरोबर? तर हो. लोकांकडून तुम्हाला प्रतिक्रिया काय मिळते? सर परिसरामध्ये जे पण काही तज्ञ असतील किंवा आज जे पण यामध्ये निपुण असतील किंवा हे जे एज्युकेशन चालू आहे याचं महत्त्व ज्या पण हं, परिसरामध्ये जे त्यामध्ये आध्यात्मिक असेल किंवा शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, ह्या तिन्ही चारी क्षेत्रामध्ये पण जे हे बघतील ते म्हणजे वाखाणण्याजोगं ज्ञान आहे आणि याची आम्ही तुलना कोणासोबत करू शकत नाही. म्हणून आज फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी आपले जे श्री संजयजी शिरसाट सर आहेत, पालकमंत्री आणि सामाजिक बरोबर. मंत्री यांनी सुद्धा आपल्या मुलांचं कौतुक पाहून आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वानखेडे स्टेडियममध्ये त्यांनी त्यांचं सर्वांसमोर स्वागत केलेलं आहे आणि कौतुक एवढं केलेलं आहे सर, का मी पण त्या शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला. आणि एक स्वप्न दाखवलं म्हणा किंवा आमचं ते पूर्ण करणार आहे, की मुख्यमंत्र्यापर्यंत तुमच्या ह्या कोर्सेसचं आम्ही किंवा शिक्षण मंत्र्यापर्यंत तुमच्या कोर्सेसचं आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि सर्व शाळेमध्ये एक मेडिटेशन कोर्स, ध्यानधारणा, मुलांनी स्वतःमध्ये कसं एकाग्र असायला पाहिजे, याचं प्रचलित आपण करू, असा शब्द त्यांनी दिलेला आहे. ते पुढं जे म्हणजे तुम्ही जे सांगितलं, की असं काही नाहीये. समाजामध्ये ह्या कोर्सेसचं महत्त्व फार जणांना आज समजलेलं आहे आणि ज्यांना समजायला पाहिजे त्यांना आम्ही स्वतः जाऊन समजून दिलेलं आहे.
अच्छा, मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतं, की मेडिटेशनमुळे मुले डोळे पट्टी बांधून देखील वाचू शकतात. तर आम्ही काही असे व्हिडिओ देखील बघितलेले आहेत, की तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते मला देखील समजतं. अशी देखील कला त्यामध्ये शिकवली जाते का? सर ती ॲक्चुअली ती कला शिकवल्या जात नाही, पण मेडिटेशन जे विद्यार्थी करतात हां, मला तुम्हाला म्हणजे जास्त फारसं सांगावसं का वाटत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी त्यामध्ये एज्युकेशन देताय आणि घेताय. जे बरोबर. विद्यार्थी स्वतःमध्ये एकाग्र होतात, त्यांना एकच वेळेस काही गोष्टी शिकवायची गरज आहे. फार जास्त शिकवण्याची गरज का पडत नाही, कारण ते काही डेव्हलपमेंट स्वतःमधून स्वतःची करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण एक सांगेल, जर विद्यार्थ्यांना आपण चालायला शिकवलं, तर त्याला एक वेळेस हं, जर आपण चालायला शिकवलं ना सर, तर त्याला हे सांगावं लागत नाही, आता तुला स्पीडने चालायचंय. स्पीडने चालवल्यानंतर तुला आता रनिंगमध्ये पळायचंय आणि बरोबर. पळवल्यानंतर तुला जास्त जोरात पळायचंय. कारण ते डेव्हलपमेंट तो स्वतःच्या स्वतःमध्ये करू शकतात. त्यामध्ये तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये जर तुमचं शरीर कुठं विकलांग असेल किंवा पॅचेस असेल, ते विद्यार्थी जसं स्कॅन करू शकतो तुम्हाला एक्स-रे वगैरे आपण काढतो. ह्या सगळ्या हं, गोष्टी तिथे ते करू शकतात, पाहू शकतात. कारण त्यांना ती दृढदृष्टी तिथं निर्माण झाली. बरोबर. ते अच्छा. एक नॉलेज त्यांना तिथं स्वतःच्या ध्यानधारणेतून ते मिळालेलं आहे. आणि हेच अभ्यासामध्ये बी त्यांनी त्यांची रुची वाढवली. अभ्यास करत असताना किंवा शिक्षक ब्लॅकबोर्डवरती शिकवत असताना ते एवढे एकाग्र असतात का त्यांना त्या शिक्षकांनी काय शिकवलं, ब्लॅकबोर्डवरती कोणती ड्रॉइंग काढून दिलेली आहे किंवा कोणती फिगर काढलेली आहे, कोणचं एखादा प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह केलेला आहे. त्यांच्या लक्षात राहतं आणि त्या पद्धतीने ते वारंवार रिवाईज न करता एक वेळेस ते सॉल्व्ह करू शकतात. बरोबर. म्हणजे तुम्ही आणि तेच शिक्षकांचा त्रास एम-पी-एस-सी देखील कमी केलेला आहे. हो, शिक्षकांचा सर्वांचाच त्रास त्रास कमी देखील कमी. झाला. शिक्षकांचा येस, त्रास येस, कमी येस. झाला. पालक तर वर्गाचा पण त्रास कमी येस, झाला. बरेचसे येस, पालक येस. वर्ग हो, हो, अभ्यासाला हो. बसा आणि किंवा अभ्यास खास करतोय मुलगा रिझल्ट येत नाही. खास पालकांना वेगळ्या ट्युशनला जाण्याची पाठवण्याची गरज पडत नसेल. येस, पडत नाही. येस, येस, येस. ट्युशनचा तर प्रकार नाही सर. आज 1ली ते 10वी मध्ये तब्बल 920 मुलं माझ्याकडं किंवा आपल्या शाळेमध्ये शिकतात. एकही विद्यार्थी क्लासेससाठी कुठे बाहेर जात नाही. जे अरे वाह! नॉलेज शाळेमध्ये शिकवलं जातं, तेच हां. नॉलेजवरती असतात. वाह, 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 वाह! ही एक चांगली आनंदाची आणि गौरवाची बाब आहे, की तुमचा एकही विद्यार्थी बाहेर ट्युशनला जात नाही. नाहीतर आज शाळेत मुलं के-जी, अप्पर के-जीला घ्यायला जायला त्याला एक्स्ट्रा ट्युशनला पाठवावं लागतं. तर ही आणि जो एक अभिमान हां, शिक्षक वृंद आहे, जो शिक्षक वृंद आहे, जो स्टाफ आहे, तो पण त्याच कसरतीने किंवा त्याच मेहनतीने मुलांना घडवतात, की जेणेकरून त्यांना इथं फीस भरताय, तर त्या पालकांना बाहेर फीस भरायची गरज नाही पाहिजे आणि मुलं बरोबर. हे तिथं तंदुरुस्त झाले पाहिजे, या पद्धतीने येस, शिकवतात येस, सर. येस. तर मॅडम आपण या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहे. तर जाता-जाता तुम्ही जे पालक आहे किंवा इतर काही जे ऐकतात त्यांना संदेश रूपाने काय देऊ शकाल? मी माझ्या पालकवर्गांना किंवा मला जे ऐकत आहेत, त्या सर्व पालकवर्गांना मला एक आवर्जून आणि माझा जो अनुभव आला, त्याच्यातून एकच मेसेज देऊ इच्छिते, की विद्यार्थ्यांना वय वर्ष 15 पर्यंत तुम्हाला जेवढे बी अदर कोर्सेस किंवा कोणतंही नॉलेज जे पण काही तुमच्या परिसरामध्ये असेल, शाळेमध्ये असेल किंवा अशा क्लासद्वारे असेल, ते तुम्ही विद्यार्थ्यांना द्या. वय वर्ष 14-15 पर्यंत जो विद्यार्थी नॉलेज घेतो, त्याच्यावरच तो करियर करत असतो. आपला बराचसा पालकवर्ग थोडंसं उलट्या दिशेने विद्यार्थ्यांना घडवतात. 14 वर्षापर्यंत मुलगा लहान आहे, छोटा आहे, मग हे कोर्स कशाला, ते क्लासेस कशाला, फक्त शाळेत जाणं किंवा घरी येणं किंवा अदर बुक रीडिंग न करू देणं किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, की ज्याच्यापासून त्यांना परावृत्त ठेवतात. तर त्यामध्ये आणि 15-16 वर्षानंतर 10वी झाली, मग फार चांगले क्लासेस लावा. तर विद्यार्थ्यांचे जे ब्रेन डेव्हलप आहे किंवा जो बी मेंदूची वाढ, ज्याला शुद्ध मराठीत आपण म्हणू, ते वाढ होण्याचं जे वय आहे, हे फक्त वय वर्ष 15 ते 16 वर्षापर्यंत असतं. तर पालक वर्गाने त्यांना होता होईल तेवढे क्लासेस तिथे लावावं आणि पालक वर्गांनी विद्यार्थ्यांची त्या वयापर्यंत त्याच्यासारखं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगनी जगावं. त्याला ज्या गोष्टीत आवड आहे म्हणजे फार काही जर निगेटिव्ह गोष्टी असेल त्याच्यात त्याच्यात नका चालू. परंतु एज्युकेशनमध्ये असेल, अभ्यासक्रमामध्ये असेल, खेळामध्ये असेल, तर त्याच्यावरती त्याला स्वतःच्या निर्णयावर थोडंसं चान्स द्या आणि तुम्ही त्याच्यावरती 1 तास प्रत्येक पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला सर रोज द्यावा, की त्याचं दिवसभरामध्ये काय चालू आहे. तुम्ही शिकवा असं माझं म्हणणं नाहीये. ती शाळा कार्य करते शिकवायचं. पण 1 तास त्याच्यासोबत तुम्ही संभाषण ठेवा,
की आज काय केलं? आज काय करायचंय? उद्या काय करायचंय? 3 प्रश्न पालकांनी विचारावा. अभ्यास दिला होता का? केलाय का? आणि पूर्ण संपलाय का? म्हणजे त्याच्यासोबत अटॅचमेंट जर असेल ना, तर तो विद्यार्थी घडतो सर आणि घडलेली आहे याची शाश्वती मी स्वतः तुम्हाला देते. अच्छा, अच्छा. तर मॅडम मॅडमला आपण सर्वांनी ऐकलं आणि पालकांनी देखील ऐकलं असेल, की जे पण विद्यार्थ्यांना घडवण्याचं वय असतं ते 14-15 वर्षाचं असतं आणि या काळामध्ये तुम्ही ज्या मनामध्ये जे बिंबवाल, त्यामध्ये तो प्रगती करू शकतो आणि तुम्ही ते विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना देखील घडवू शकतात. तर ह्या होत्या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सविता चौधरी मॅडम आणि मॅडमबद्दल तुम्ही ऐकलं, की मॅडमनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य केलेलं आहे आणि नक्कीच मला असे आशा वाटते, की ह्या शाळेतून जे विद्यार्थी देखील पुढे जातील, ते नक्कीच त्या शाळेचं नाव रोशन करतील, मॅडमचं नाव रोशन करतील, आपल्या पालकांचं नाव रोशन करतील, आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नाव नक्कीच रोशन करतील. कारण की ते त्यांना असं ट्रेनिंग देतात, की तो विद्यार्थी तिथून घडूनच बाहेर निघाला पाहिजे. त्याला काही नाही आलं तरी शिवाय त्याला जर्मन भाषा तर येईल. तर अशा प्रकारे मॅडमची संकल्पना आहे, की आपला जो विद्यार्थी इथून भविष्यामध्ये तो कशा ना कशा प्रकारे घडून एखादा ऑफिसर बनावा. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत होत्या सविता चौधरी मॅडम. मॅडमचे खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या आगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत घेऊया विश्रांती. धन्यवाद. ओम शांती. धन्यवाद सर.